भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, खूप केले डॉक्टरी उपचार, नाही मिळाले समाधान, 3 दिवसांत आटोपले दुःख घेऊन परमेश्वराचे नामाभिधान। माझे नाव अविनाश बंडूजी भोयर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्यास कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात माझे आई-वडील, लहान बहीण, आजोबा आणि मी असे 5 सदस्य होतो। आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती। कुटुंबात घर चालविणारे फक्त माझे वडील होते। आमचा पारंपरिक व्यवसाय मासेमारीचा होता। सन 2001 मध्ये माझे वडील 250 ते 300 रुपये रोज कमवित असत। कुटुंबातील वयाने मोठे व्यक्ती माझे आजोबा होते। आजोबांच्या पायाला काटा रुतला होता। फक्त काटा रुतल्याचे निमित्त झाल होते, परंतु तो काटा याप्रमाणे घातक ठरला की त्यामुळे आम्हाला मार्गापर्यंत यावे लागले। आजोबांना जो काटा रुतला तो अचानक पोल धरू लागला, त्यातून रक्त व पस वाहू लागले। काही दिवसानंतर पाय एकदम सडल्यासारखा दिसत होता। त्याला अळ्या सुद्धा लागल्या होत्या। त्यामुळे आजोबा खूप त्रस्त झाले होते। सोबतच माझ्या वडिलांना दारूचे खूप व्यसन होते। दारूच्या व्यसनामुळे घरात सुखशांती लाभत नव्हती। आजोबांना झालेल्या जखमेवर डॉक्टरी औषधोपचार सुद्धा केले, पण आराम होत नव्हता। आजोबांना कामठीच्या सरकारी दवाखान्यात नेले, तर डॉक्टरांनी आजोबांचा पाय कापावा लागेल असे सांगितले। त्यानंतर गावच्या डॉक्टरचे औषध घेतले। त्यासाठी 10,000 रुपये खर्च झाले, तरीही आराम होत नव्हता। त्या एका पायातील काट्यामुळे त्या पायाची अवस्था खूप बेकार झाली होती। डॉक्टरी उपचारांमुळे तात्पुरते आराम मिळत होते, नंतर जसेच्या तसेच वाटत होते। औषध घेऊन फक्त पैसे खर्च होत होते, पण सर्व उपाय व्यर्थ ठरले। आमच्या गावचे सेवक श्री धोंडोजी भोयर यांच्या कुटुंबावर आधी खूप दुःख होते। मार्गात येताच त्यांचे कुटुंब सुखी झाले। हा अनुभव आमच्या समोरच घडलेला होता। एके दिवशी माझ्या आईने मार्गात येण्याचा विचार सर्वांसमोर ठेवला आणि धोंडोजी भोयर यांच्या घरी जाऊन मार्गाविषयी माहिती विचारली। आमच्या कुटुंबात सर्वांचे एकमत झाल्यानंतर 8 जानेवारी 2001 ला आम्ही सर्व कुटुंब घेऊन मार्गदर्शक श्री श्रावणजी मोहतुरे, कामठी यांच्याकडे गेलो। सर्व दुःखाचे कथन मार्गदर्शकांकडे केल्यानंतर आम्हाला 3 दिवसांचे साधे कार्य दिले। या 3 दिवसाच्या कार्यात आजोबांच्या पायाची जखम बरी होऊ लागली। त्यानंतर 21 दिवसांचे कार्य केले। या कार्यात आजोबांना परिपूर्ण आराम मिळाला। पायातून रक्त, पस वाहणे, अळ्या गळणे सर्व बंद झाले। कुटुंबास सुख, समाधान लाभले। आमच्या गावात हळूहळू सेवक वाढू लागले। आम्ही 3ऱ्या क्रमांकाचे सेवक होतो। माझे मोठे वडील सुद्धा या मार्गात होते। आजोबांची इच्छा होती की सोबतच कार्य करू। आम्ही 3 वर्ष साधे कार्य केले, नंतर त्यागाचे कार्य करण्याचे ठरवले। आम्ही गावातील 5 सेवकांसोबत त्यागाचे कार्य सुरू केले। आमचा त्यागाच्या कार्याचा 35वा दिवस होता। माझ्या वडिलांची प्रकृती बरी वाटत नव्हती, म्हणून सकाळी उठत नव्हते। त्यांनी ज्योत लावायला नकार दिला। तेव्हा माझ्या आईने वडिलांची समजूत काढली। ती म्हणाली, कार्याचे काहीच दिवस राहिले आहेत, भगवंताचे नाव घ्या आणि उठा। तेव्हा माझे वडील उठले आणि ज्योत लावली। आमचे 42 दिवसांचे त्यागाचे कार्य पार पडले। त्यानंतर 5ही कुटुंब मिळून त्यागाचे हवन कार्य 10 फेब्रुवारी 2005 ला घडवले। अशी महान कृपा आपल्याला महानत्यागी बाबा जुमदेवजींमुळे लाभली आहे। आता आमचा परिवार सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत आहे। यासाठी मी बाबांचा खूप खूप आभारी आहो। लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी,
व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव अविनाश बंडूजी भोयर. पत्ता मु. गादा पो. आजनी तकामथी जी. नागपूर. सेवक क्रमांक 16015. मार्गदर्शक श्रावणजी मोहतुरे. कामठी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.